नासिक जिले के नामपुर में 31 वर्षों बाद 10वीं बैच के विद्यार्थियों का गेट टुगेदर धूमधाम से संपन्न। सभी बच्चों को याद आया अपना बचपना। नासिक जिले के नामपुर में 31 वर्षों बाद नामपुर इंग्लिश स्कूल के वर्ष 1993-94 के 10वीं के बैच का एक गेट टुगेदर संपन्न हुआ। इसका आयोजन अंजुमन सामाजिक संस्था के नासिक जिला अध्यक्ष पठान महबूब खां, रवि सोनवणे, नितिन कापड़नीस, यशवंत खैरनार, राकेश पीसी, रवि पंसारे, वर्षा शेवाड़े, रुखसाना मंसूरी, उमेश निकम, संगीता जाधव, सचिन देसले द्वारा किया गया था। गेट टुगेदर 13 अप्रैल 2025 के सवेरे 10 बजे शुरू हुआ और शाम 5 बजे तक चला। इस दौरान आए हुए सभी पूर्व विद्यार्थियों ने दोपहर का भोजन साथ में किया। सभी पूर्व विद्यार्थियों ने अपने अपने बीते दिनों को याद किया, अपने शिक्षकों द्वारा पढ़ाई के दौरान की बातों को याद किया, स्कूल के बेंच पर बैठकर बीते दिनों की चर्चाएं की। इतना ही नहीं, कुछ विद्यार्थियों ने अपने बचपन में की गई मस्तियों को भी याद दिलाया। कुछ विद्यार्थियों ने अपने वैवाहिक जीवन के बाद आए हुए परिवर्तन की बातों पर भी चर्चा की, तो कुछ ने स्कूली शिक्षकों द्वारा पढ़ाई के दौरान दिए गए ज्ञान से उनके जीवन में जो बदलाव आए उस पर प्रकाश डाला। कुल मिलाकर 31 वर्षों के बाद मिलने पर जो खुशी पूर्व विद्यार्थियों को मिली है, उससे कुछ के आंखों में खुशी के आंसू आ गए। बचपन के किए गए झगड़ों और एक पारिवारिक जीवन व्यतीत कर रहे पूर्व विद्यार्थियों ने आभास किया कि बचपना सही में कितना हसीन होता है। न कोई जिम्मेदारी, न कोई रोक टोक, न कोई झंझट, न कोई कटकट। इसी को लेकर सभी पूर्व विद्यार्थियों ने कुछ गीत गाए, तो कुछ ने कविताओं का पाठ किया, कुछ ने अपने सुनहरे पल का अनुभव बताए। शाम 5 बजे सभी ने एक दूसरे को उज्जवल भविष्य की शुभकामनाएं देते हुए विदाई ली। आज आम्ही 31 वर्षानंतर इथे नामपूर इंग्लिश स्कूल नामपूर इथे गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाला मोलाची साथ देणारे आमचे मित्र श्री नितिन कापडनीस, सचिन देसले, आमचे रवी पानसरे असतील, यशवंत खैरनार असतील, यांनी खूप मोलाची साथ दिली। हा कार्यक्रम आज 31 वर्षानंतर यशस्वी पार पाडत आहोत आणि बालपणीच्या आठवणी या प्रांगणात रमलेल्या होत्या, त्या आज इथे आम्ही 31 वर्षानंतर या प्रांगणात परत त्या रिपीट केल्या आणि अनुभवल्या, शब्दातही अनुभवल्या आणि भावनेतही अनुभवल्या। खूप खूप छान वाटतं। असे कार्यक्रम आयोजित केल्यानंतर सर्वांनी करावे असं मी सांगू इच्छितो। 94ची बॅच यावर्षी आपण 10वीची परीक्षा दिली आणि त्यानंतर या शाळेचं ग्राउंड सोडलं, आपण गेटच्या बाहेर गेलो, त्यानंतर आजच आलो। आजच्या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होते मी खरंच, आणि खरोखर तो दिवस आज उगवला। खूप आनंद झाला आहे मला की आज माझ्या बंधू आणि भगिनींमध्ये मी आलेली आहे, ज्यांच्यामध्ये माझं बालपण गेलं आहे, ज्यांच्यामध्ये मी खेळली, मोठी झाली 10वीपर्यंत, आणि शालेय जीवनातल्या आठवणी या माणसाच्या कायम स्मरणात राहत असतात। त्यानंतर कॉलेजला वगैरे गेल्यावर कितीही चांगला शिक्षक स्टाफ लाभला आणि किती चांगले मित्र लाभले ते एवढे लक्षात राहत नाही, पण 1ली ते 10वी या शालेय जीवनाच्या टप्प्यात जे लाभलेले शिक्षक असतात आणि ज्या मैत्रिणी, जे मित्र असतात, ते जे कायम स्मरणात राहतात। तर असाच हा आजचा दिवस खूपच छान वाटतंय। अगदी त्या बॅचची सर्व मुलं आम्ही एकत्र आलेलो आहोत। मधला टप्पा 30 वर्षाचा टप्पा म्हणजे खूप मोठा गेलेला आहे। प्रत्येकाचे काय सुख दुःख वगैरे गेलेले आहे आणि प्रत्येकजण वेळ काढून इथे आलेला आहे आणि यावंसं वाटलंय प्रत्येकाला। हा एक आनंदाचा मोठा क्षण आहे। खरोखर आज खूप छान वाटतंय। मला माझी शाळा आठवते, शाळेचे दिवस आठवत आहे। अगदी म्हणजे मधला काळ गेला आहे असं वाटतंय। माझं लग्नसुद्धा झालेलं नाही असं वाटतंय आणि मी शाळेत येऊन बसलेली आहे। आज माझे शिक्षक लाभलेले दिसत आहे मला, माझे मित्रमैत्रिणी आहे, परत शाळेत यावं, बसावं त्या बेंचवर। आज मी 100 मुलांना शिकवते शाळेमध्ये, पण आज मला बेंचवर बसावं असं वाटतंय। आज मुलांना म्हणजे मुलं जो त्रास देतात आपल्याला, तसं आपण आता बडबड करतोय। म्हणजे अगदी शालेय जीवनाचा टप्पाच मी गाठलेला आहे असं वाटतंय आणि खूप छान आठवणी। अगदी ज्यांनी हा कार्यक्रम अरेंज केला त्यांचा अगदी मनापासून धन्यवाद। खूप खूप छान वाटतंय।